हॅलो एव्हरीवन. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM कार्ड कसे ट्रॅक करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपण SBIमध्ये ATM कार्डला अप्लाय करतो, पण आपले ATM कार्ड आपल्याला वेळेवर मिळत नाही. एकतर ते पोस्ट ऑफिसमध्ये पडलेलं असते किंवा बँकेत जाऊन बँकेत असते. तर ते कसे ट्रॅक करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण तुम्हाला तुमचे ATM कार्ड न मिळण्याची कारणे पाहूयात. एकतर तुमचा बँकेतला पत्ता अपूर्ण आहे. पोस्ट ऑफिसची समस्या म्हणजे पोस्टमन कधीकधी आपल्याला डिलिव्हरी ॲड्रेस खूप लांबचा असेल तर घरापर्यंत ATM आणून देत नाही, किंवा SBI सुरक्षेच्या उद्देशाने ATM कार्डवर मोबाईल नंबर देत नाही. त्यामुळं पोस्टमनला तुम्हाला फाईन करणे अधिक अवघड होऊन जाते. आणि तुमची ATMची रिक्वेस्ट कधीकधी यशस्वीरित्या अप्लाय झालेली नसते. कदाचित तुम्ही एनवरून अप्लाय केलेलं असतं, पण कधीकधी ती रिक्वेस्ट सक्सेस होत नाही, किंवा बँकेतून अप्लाय केलेलं असतं, तर आपल्याला ते परत अप्लाय करावं लागेल. पण आता जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्याचा ट्रॅकिंग ID कसा मिळवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला SBI कस्टमर केअर नंबरला कॉल करायचा आहे. हे SBI कस्टमर केअरचे 2 मोबाईल नंबर आहेत. या दोन्हीपैकी एका नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ट्रॅकिंग ID किंवा AV बिल लिहून घ्यायचा आहे. तो AV बिल कसा ट्रॅक करायचा हे मी तुम्हाला एक डेमो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता तुम्ही या नंबरवर कॉल करायचा आहे. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कसा ट्रॅकिंग ID माझ्या ATMचा मिळवला हे सांगितले आहे. तुम्ही असा तुमच्या ATMचा ट्रॅकिंग ID मिळवू शकता. आता संपर्क केंद्र में आपका स्वागत है. मराठीसाठी 1 दाबा, भाषा बदलण्यासाठी 0 दाबा. आपलं ATM कार्ड UPI इंटरनेट बँकिंग ब्लॉक करण्यासाठी 0 दाबा. खात्यातील शिल्लक आणि तपशील मिळवण्यासाठी 1 दाबा. ATM कार्ड आणि चेकबुक संबंधित सेवांसाठी 2 दाबा. SBI योनो इंटरनेट बँकिंग ATM कार्ड पिन निर्माण करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 1 दाबा. आपल्या ATM कार्डचा मागोवा घेण्यासाठी 2 दाबा. कार्ड बदलण्याचा अर्ज करण्या कृपया आपल्या खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करा. आधीच प्रविष्ट करण्यात आलेल्या खाते क्रमांकासह पुढे चालू ठेवण्यासाठी 1 दाबा. अन्यथा खाते आपले कार्ड भारतीय टपालाच्या माध्यमाने पाठवण्यात आले आहे आणि ते पोहोचण्याच्या मार्गावर आहे. पुढील ट्रॅकिंगसाठी कृपया एअरवे बिल नंबर नोट करा. JA603340 IN. पुनरावृत्ती करण्यासाठी स्टार दाबा. दुसऱ्या खात्यासाठी हॅश दाबा. मुख्य मेनूत परत जाण्यासाठी आताच आपण SBI ATM कार्डचा ट्रॅकिंग ID SBI कस्टमर केअरला कॉल करून नोट डाऊन केलेला आहे. आता तो ट्रॅकिंग ID कसा ट्रॅक करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. क्रोम ब्राउझरवर जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगलवर ट्रॅक स्पीड पोस्ट असं सर्च करायचं आहे. ट्रॅक स्पीड पोस्ट. त्यानंतर ट्रॅक कन्साइनमेंटवर याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कन्साइनमेंट नंबर म्हणजेच आपण जो SBI कस्टमरला कॉल करून जो नंबर ट्रॅक डाऊन केला होता म्हणजे लिहून घेतला होता तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी मी ट्रॅकिंग ID एंटर केला आहे. जे इमेजमध्ये टेक दाखवले ते एंटर करायचे आहेत. सर्चवर क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी मी 9/4ला आपले ATM नोएडावरून डिस्प्लेस झाले होते. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं ATMचं मी हे माझे गाव आहे, या ठिकाणी पोस्ट ऑफिसला भेट देऊन माझं ATM स्वतः पिकअप करणार आहे. कारण ते जर रिटर्न गेलं तर तुम्हाला ते लवकर भेटत नाही. त्याच्यामुळं बेटर हेच आहे की तुम्ही तिथे जाऊन ATM पिक करायचं आहे. आणि जर हे ATM जर रिटर्न गेलं असेल तर ते 15 दिवसानंतर तुमच्या होम ब्रांचला जातं. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते पिकअप करावं लागेल. या ठिकाणी त्याचं तुम्हाला स्टेटस दाखवेल. आता मी या ठिकाणी जाऊन माझं ATM पिकअप करणार आहे.